त्या बाईट देते तुम्हाला घ्यायचं ना बाईट. प्रेम महाराज नाही का? प्रेम महाराज काय प्रेस आहे का? समोर समोर थांबून वरती कुठे दुसरे कुठे येत आहे तिथे व्यवस्थित देता येईल. सर्वजण वरती करून देतो म्हणजे जाणार आतमध्ये जाणार भांडी तिथं थांबूया. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या इस्कॉन वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्राद्वारे ही या सत्रामधली चौथी रथयात्रा आहे, जी की आविष्कार कॉलनी सिद्धार्थ चौकातून प्रारंभ झाली ठीक 2:30 वाजता आणि आता याची सांगता होत आहे बळीराम पाटील हायस्कूल N9 सिडको येथे. या रथयात्रेचा उद्देश आहे आध्यात्मिक मार्गामध्ये सर्वांना प्रोत्साहन मिळावं आणि आध्यात्मिकतेची सर्वांना कशी गरज आहे, हरिनाम घेण्याची सर्वांना कशी गरज आहे याचं महत्व पटवून द्यावं. ही आता इथे पंडाल कार्यक्रम संपन्न होतोय. ठीक 6:30 वाजतापासून पंडाल कार्यक्रम चालू होणार आहे. या पंडाल कार्यक्रमामध्ये हरिनामाचं महत्व, श्री श्री गौरनिताय जे की कलियुगामध्ये कृष्ण आणि बलरामजींचे भक्त अवतार आहेत, ज्यांनी कुठल्याही पात्रता न बघता हरिनामाचं दान सर्वांना केलंय, अशा गौरनितायचा इथे रथयात्रा महोत्सव संपन्न होतोय. कथा, कीर्तन, त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्वांसाठी महाप्रसाद अशी व्यवस्था आहे. तर या इस्कॉनच्या रथयात्रेच्या निमित्ताने सर्वांना हरिनामाचं दान, सर्वांना हरिकथेचं आणि हरिप्रसादाचं दान इथे केल्या जाते. तर आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा. हरे कृष्ण. मी प्रेमप्रद दास इस्कॉन मध्ये ब्रह्मचारी म्हणून सेवा करतोय. यात्रा वरुण फाटक VCC इस्कॉन की तरफ से आयोजित की गई है और यह इस रूट का पहला रथ यात्रा है. तो इस रूट का पहला रथ यात्रा है, वो उसका पर्पस यही है कि जो हमें श्री चैतन्य महाप्रभु ने जो शिक्षा दी है हरिनाम संकीर्तन, जिससे कि हम बद्ध जीवों का उद्धार कर सके, और वो हम तक पहुंचाया श्री प्रभुपाद जी ने. तो प्रभुपाद जी के आशीर्वाद से और हमारे सारे गुरु के आशीर्वाद से ये रथ यात्रा अच्छे से संपन्न हुई. और मुझे पूरा यकीन है कि संभाजी नगर के सभी वासियों को बहुत ही आनंद आया होगा, क्योंकि इस आनंद का अनुभूति हम कई सालों से कर रहे हैं. और मैं सबसे अनुरोध करूंगी कि आप सब इस्कॉन ज्वाइन करें और उसका जो हरिनाम संकीर्तन है, जपा है, उसको फॉलो करें. और श्री प्रभुपाद जो है जगत गुरु है, उसकी शरण आश्रय ग्रहण करें. हरे कृष्ण. काय सांगाल तुम्ही? आज हरिकृष्ण महत रथ ओढलेला आहे, कसं वाटतं? खूप छान वाटतंय. आज कृष्ण बलरामची रथ निघली आहे. आम्ही आविष्कार चौकातून इथपर्यंत आलोय. आविष्कार चौकातून बजरंग चौक वरून परत जिजाऊ चौक,
फिरत आलो रथ ओढत ओढत सगळ्यांना गोळा करत आलो, सगळ्या भक्तांना गोळा केला आहे. खूप मजा आली कीर्तन करत वगैरे. आणि आता इथे पंडाळ प्रोग्राम आहे आणि पंडाळ प्रोग्राम मध्ये महाआरती, महाप्रसाद, कीर्तन वगैरे आहे, विष्णू कथा आहे. आमचे डॉक्टर रोहिणी प्रिय प्रभूजी कीर्तन करणार आहे, कथा पण सांगणार आहे विष्णू कथा. सध्या युग आहे, मोबाईलच्या युगामध्ये धार्मिक आध्यात्मिकाकडे आपण कसे ओढ लावणार? फक्त महामंत्राचा जाप करू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.